नमस्कार, मी आहे तुमच्यासोबत नरसिंग भुरे. तुम्ही बघत आहात आरोग्यदूत न्यूज. पाचोरा शहराला हादरवून टाकणारी एक अत्यंत दुर्दैवी आणि गंभीर घटना आज घडली आहे. अवघ्या 23 वर्षाच्या तरुणाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना केवळ एका कुटुंबाचे दुःख नाही, तर संपूर्ण समाजासाठी आणि संबंधित यंत्रणांसाठी एक मोठा इशारा आहे. मिळालेल्या माहितीनुसार मयत तरुणाचे नाव लोकेश दत्तात्रय जडे, वय 23 वर्ष, राहणार हिंद ऑइल मिल रोड, सोनार गल्ली शेजारी, पाचोरा असे आहे. आज दिनांक 24 जून 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजेच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लोकेश जडे यांच्या घरात वर आणि खाली अशा 2 खोल्या आहेत. वरच्या मजल्यावर जाण्यासाठी लोखंडी जिना आहे. सकाळी सर्व कुटुंबीय वरच्या खोलीत नाश्ता करत होते. नाश्ता झाल्यानंतर लोकेशचा मोठा भाऊ खाली उतरला. त्यावेळी त्यालाही थोडंसं करंट जाणवल्याचं सांगितलं जात आहे. मात्र एवढा मोठा अनर्थ घडेल याची कोणालाही कल्पना नव्हती. यानंतर लोकेश खाली तो उतरण्यासाठी जिन्यावर आला आणि अचानक लोखंडी जिन्यात उतरलेल्या विद्युत प्रवाहाचा त्याला जोरदार धक्का बसला. शॉक इतका तीव्र होता की तो खाली कोसळला. मुलगा खाली पडल्याचं पाहून त्याचे वडील दत्तात्रय जडे हे त्याला वाचवण्यासाठी धावले, पण दुर्दैवाने त्यांनाही विजेचा धक्का बसला. एका बापाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जीवाची पर्वा केली नाही, पण नियतीने वेगळाच निर्णय घेतला. लोकेशला तातडीने प्राईम हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. त्यानंतर ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. डॉक्टरांनी जवळपास अर्धा तास जीव वाचवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र सर्व प्रयत्न अपयश ठरले आणि डॉक्टरांनी लोकेशला मृत घोषित केले. मित्रांनो, सकाळी ज्या घरात सर्वजण एकत्र बसून नाश्ता करत होते, त्याच घरात काही मिनिटात दुःखाचा डोंगर कोसळला. एका आईचा मुलगा गेला, एका बापाचा आधार गेला आणि एका भावाचा भाऊ कायमचा निघून गेला. सध्या महावितरण अर्थात MSEBचे कर्मचारी घटनास्थळी तपास करत आहेत. घराबाहेरील विजेच्या खांबावरून आलेली सर्व्हिस केबलमधून किंवा इतर कोणत्या तांत्रिक कारणामुळे लोखंडी जिन्यात करंट उतरला याचा शोध घेतला जात आहे. नेमकं कारण तपासानंतर स्पष्ट होईल. मात्र या घटनेच्या निमित्ताने एक महत्वाचा मुद्दा समोर आला आहे. घटनास्थळी उपस्थित नागरिकांशी आम्ही संवाद साधला. त्यावेळी अनेकांनी एकच तक्रार व्यक्त केली. MSEBला फोन लावला तर फोन लागत नाही, लागला तर कोणी उचलत नाही. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क करायचा तरी कोणाशी, असा संतप्त सवाल नागरिकांनी उपस्थित केला. ही बाब अत्यंत गंभीर आहे, कारण वीज ही सुविधा असली तरी त्यात निष्काळजीपणा झाला तर जीवघेणी ठरू शकतं. एखाद्या ठिकाणी करंट उतरत असेल, वायर तुटले असेल किंवा धोका निर्माण झाला असेल तर प्रत्येक मिनिट महत्वाचा असतो. म्हणूनच महावितरण प्रशासनाने याची गंभीर दखल घेणं आवश्यक आहे. प्रत्येक विभागाचा 24 तास कार्यरत असलेला आपत्कालीन संपर्क क्रमांक नागरिकांना उपलब्ध करून द्यावा. तक्रार आल्यानंतर तात्काळ कर्मचारी घटनास्थळी पोहोचले पाहिजेत, कारण घटना घडल्यानंतर तपास होतो, पण घटना घडू नये यासाठी वेळीच कारवाई होणं अधिक महत्वाचं असतं. आणि आता या बातमीच्या माध्यमातून सर्व नागरिकांना एक महत्वाचं आव्हान, सध्या पावसाळा सुरू झाला आहे. आपल्या घरातील वायरिंग, स्विच बोर्ड, मीटर कनेक्शन, अर्थिंग, कूलर, पाण्याचं मोटार, गिझर आणि लोखंडी जिने याची तपासणी करून घ्या. कूलरमध्ये पाणी भरताना, ओल्या हाताने स्विच हाताळताना किंवा लोखंडी वस्तूंना स्पर्श करताना विशेष काळजी घ्या, कारण करंट कधी आणि कुठे मृत्यूचा सापळा ठरेल हे सांगता येत नाही. आज लोकेश जडे यांचा जीव गेला आहे, पण या घटनेतून संपूर्ण समाजाने धडा घेतला तर कदाचित दुसऱ्या कोणत्याही कुटुंबाला अशी वेळ येणार नाही. लोकेश जडे यांना भावपूर्ण श्रद्धांजली. धन्यवाद.